योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम्। नमस्कार. योग समन्वय समिती देवगिरी प्रांत यांच्यातर्फे मी डॉक्टर ज्योत्स्ना देशपांडे आपणा सर्व योगप्रेमींचे सहर्ष स्वागत करत आहे. 21 जून जागतिक योग दिवस याचे औचित्य साधून आपण व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. या अंतर्गत आसन, प्राणायाम आणि ध्यान या विषयावरचे व्याख्यान आपण येथे घेत आहोत. ध्यान या शब्दामधला मूल धातू ध्येय असा आहे. ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीचे सतत मनन करणे, चिंतन करणे, एखाद्या गोष्टीचा ध्यास धरणे. ध्यान ही अष्टांग योगामधील समाधी अवस्थेच्या अलीकडची पायरी होय. या विषयावरचे मार्गदर्शन आपणास करण्यासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा एक अल्पसा परिचय मी आपणास करून देते. आपल्याला डॉक्टर दीपक महिंद्रकर हे MBBS DMRD असून परभणी स्थित सुविधा डायग्नोस्टिक सेंटर मागील 20 वर्षापासून चालवतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा योग पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून गांधी विचार दर्शन हा देखील पदविकेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर अशा डॉक्टरांचे व्याख्यानाचा आपण आनंद घेऊयात. सर्वांना नमस्कार. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, आज आपण ध्यान या विषयावर चर्चा करणार आहोत आणि नेमकं ध्यान म्हणजे काय याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, भारतीय षडदर्शनापैकी महर्षी पतंजलीचं पातंजल योग दर्शन आज जगभरात अभ्यासला जात आहे. त्यांनी सांगितलेल्या अष्टांग योगाच्या मार्गाने आपण सुखी होऊ शकतो असा विश्वास आज वाटत आहे. संपूर्ण जग आज योगाचे अनुसरण करीत आहे. प्राणायाम, आसन या बहिरंग योगांगात पारंगत झालेला साधक जेव्हा अंतरंग योगातील ध्यान या विषयाकडे वळतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो यथार्थ जीवनाचा अनुभव घेत असतो. योगशास्त्र हे अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेले असल्याने योगाचेच एक अंग असलेली ध्यान साधना ही सुद्धा कुठल्या धर्म संप्रदायाची असू शकत नाही. भारतीय संस्कृतीत रुजलेल्या प्रत्येक धर्माने ध्यान साधनेचा अभ्यास करून तिचा अंगीकार केला व त्याला आपल्या पद्धतीने नवनवीन रूप देऊन तिचा विकास घडवला. आज जगभरात परंपरागत बौद्ध, जैन, हिंदू धर्मामध्ये ज्या ध्यान प्रक्रिया सांगितल्या आहेत त्या आज जगभरात अभ्यासल्या जातात. तर मित्रहो, नेमकं ध्यान म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. महर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्रात धारणा, ध्यान, समाधी असे 3 टप्पे सांगितले असून या तिन्हीला मिळून त्यांनी संयम हा शब्द एकत्रितपणे वापरला आहे. धारणेतून ध्यान आणि पुढे समाधी अशा ह्या प्रगत होत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. सुरुवातीला धारणेचा अभ्यास म्हणजे चित्ताला कुठल्या तरी स्थानावर किंवा देशावर, विषयावर जणू बांधून ठेवल्यासारखे स्थिर करणे. पतंजलींनी आपल्या सूत्रामध्ये देशबंध चित्तस्य धारणा असं म्हटलेलं आहे. एका क्षणाला जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्षणात टिकणे त्या प्रत्ययाची, त्या भावनेची एक ताणता होय. धारणा ज्या देशावर केली असेल त्या देशावर ती प्रत्येक ताणता करणे म्हणजे ध्यान. म्हणजे धारणेतून आपण ध्यानामध्ये जात असतो. तर ध्यानाबद्दल पतंजली लिहितात, तत्र प्रत्येक ताणता ध्यानम. आणि पुढचा टप्पा जो आहे गाठायचा असतो तो समाधीचा. पुढील समाधी म्हणजे ही ध्यानाची पक्वावस्था होय.
समाधीमध्ये मी ध्याता अमुक ध्येयाचे ध्यान करत आहो हे अनुसंधान सुद्धा राहत नाही. योग शास्त्रात कुठल्या गोष्टीवर संयम अर्थात ध्यान केले असता कुठल्या सिद्धी प्राप्त होतात याचेही वर्णन आहे. आज आपण ध्यानाच्या वेगवेगळ्या प्रचलित पद्धती जगभरामध्ये बघत असतो. आज जगभरामध्ये साधारणपणे ज्या पद्धती आहे त्याचं 4 विभागामध्ये वर्गीकरण मुख्यत्वे आपण करू शकतो. पहिलं आहे एकाग्रता वाढवणारं ध्यान, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फोकस्ड मेडिटेशन असं म्हणूया. या ध्यानामध्ये काय केलं जातं? यामध्ये श्वासावर लक्ष देणे, मंत्र जप, त्राटक, ओंकार ध्यान, ध्वनीवर किंवा संगीतावर मन एकाग्र करणे किंवा एकत्र चांगला विचार मनात धरून ठेवणे. आणि मित्रहो, सुरुवातीच्या काळामध्ये या अभ्यासाचा निश्चितपणे साधकाला फायदा होत असतो. पुढची जी पायरी आहे, पुढचा जो प्रकार आहे, जो की जगभरामध्ये आज याचा उपयोग होत आहे, त्याला म्हणतात सजगता ध्यान, माइंडफुलनेस मेडिटेशन. यामध्ये मन शरीराच्या एकेका भागावर नेऊन तेथील संवेदना प्रतिक्रिया न देता जाणणे, मनातील विचार तटस्थपणे जाणणे. आज आपण बघतो विपश्यना ध्यान जे केल्या जातं ते या प्रकारामध्ये मोडतं. आणि तिसरा प्रकार आहे कल्पना दर्शन ध्यान. म्हणजे यामध्ये एखादं दृश्य किंवा एखादा प्रसंग याची कल्पना करून त्यामध्ये तन्मय होणे. उदाहरण घ्यायचं झालं तर सूर्योदयाची वेळ, सकाळची पहाट, देवाची एखाद्या सुंदर मूर्ती किंवा मंदिराचा परिसर, एखादी बाग, ह्या गोष्टी डोळ्यासमोर आणून त्यामध्ये रममान होणे, यालाच आपण कल्पना दर्शन ध्यान असं म्हणतो. आणि चौथा प्रकार जो आहे ते करुणा ध्यान, यालाच इंग्रजीमध्ये कंपॅशन असं म्हटलेलं आहे. यामध्ये सर्व प्राणी सुखी हो, आनंदी राहोत, निरोगी राहोत, सर्वांचे कल्याण हो असे मनात भाव ठेवून प्रार्थना करणे. आणि हा जो प्रकार आहे यालाच आपण मंगल मैत्री ध्यान किंवा प्रार्थना ध्यान. आपल्याला प्रार्थना माहिती आहे, आपण नेहमी प्रार्थना योगाचे विद्यार्थी म्हणतो, सर्वे सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख भाव. हाच या प्रार्थनेचा मतितार्थ आहे. आणि यापैकी कुठल्याही एका ध्यान प्रकाराचा आपण आपल्या आवडीनुसार अभ्यास करून तो आपल्या दिनचर्येचा भाग बनवू शकतो. साधकाने हा प्रवास, ही साधना निरंतर श्रद्धापूर्वक करायची आहे. आणि यामध्ये मित्र हो, पी हळद हो गोरी असा प्रकार नसतो बरं का. कदाचित या जन्मात तुम्हाला यश मिळणारही नाही असा विचार करूनच यात पाऊल टाकायचं आहे. मात्र जिद्दी साधक यात हमखास यशस्वी होतो. आपण हे ध्यानाचे प्रकार पाहिल्यानंतर मग जो व्यक्ती ध्यान करण्यासाठी सुरुवात करतो तर त्यांनी काय करायचं नेमकं, त्याची पूर्वतयारी काय असावी असा प्रश्न निश्चितच आपल्याला पडला असेल. तर असं म्हणतात, जिथे आवड तिथे सवड. आपल्या सवडीनुसार दिवसभरातला योग्य वेळ ठरवा. शक्यतो सकाळची व रात्री झोपण्यापूर्वीची वेळ ध्यानासाठी उपयुक्त ठरते. ठरलेला वेळ व साधनेची जागा शक्यतो बदलू नका. ध्यानाला बसण्यापूर्वी आपण किती वेळ ध्यानाला बसणार आहोत याचा निश्चयपूर्वक संकल्प करा. सुरुवातीला आपल्याला आवडणारी योग्य प्रार्थना, मंत्र किंवा ओंकाराचं उच्चारण करा. प्रार्थना म्हणून झाल्यानंतर कुठल्याही सुखकारक आसनामध्ये, शक्य झालं तर पद्मासन, सिद्धासन यासारखी जी ध्यानात्मक आसने योगामध्ये सांगितलेली आहे त्या आसनामध्ये बसण्याचा सराव करा. आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, आसन जमत नाही म्हणून ध्यान करायचं नाही असं नाही बरं का मित्र. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, जे आजारी आहेत, अशा व्यक्तींनी खुर्चीवर बसून ध्यान केलं तरी चालेल. ध्यानात्मक आसनामध्ये फायदा काय आहे तर यामध्ये कमरेखालील भागाकडे, पायाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊन तो वरच्या भागाकडे म्हणजे मेंदूकडे वाढण्यास मदत होते. आणि त्यामुळे निश्चितच या वाढलेल्या रक्तपुरवठ्याचा ध्यानामध्ये फायदा होतो.
पाठीचा कणा ताठ ठेवावा, डोळे मिटलेले असावे व संपूर्ण शरीर जाणीवपूर्वक शिथिल सैल सोडावे. शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करून तो भाग जाणीवपूर्वक शिथिल करण्याचा प्रयत्न करावा. मनाला तसे इन्स्ट्रक्शन द्यावेत आणि यावेळेस शरीराच्या कुठल्याही भागावर ताण नको. त्यानंतर जागा, रहदारी, गोंगाट, दुर्गंधीयुक्त जागा शक्यतो ध्यानासाठी आपण टाळावे. आजूबाजूचं वातावरण नेहमी प्रसन्न असावं. मित्रहो, आपण ज्यावेळेस ध्यान करतो निश्चितपणे आपल्याला काहीतरी रोज अनुभव येत असतात आणि हे आलेले अनुभव आपण नवीन साधकांनी डायरीमध्ये लिहून ठेवावे व आपली अभ्यासातली प्रगती अभ्यासावी. आपली आध्यात्मिक उन्नती किती होते यासाठी डायरीमध्ये लिहिलेला हा जो अनुभव आहे हा निश्चितपणे आपल्याला पुढे उपयोगाचा ठरतो. आलेल्या अनुभवाची बढाई किंवा चर्चा शक्यतो करू नका, कारण ध्यान हा स्वचा स्वने केलेला अभ्यास आहे. त्याचे फळ आपल्यालाच मिळणार आहे. म्हणून महर्षी पतंजली आपल्या सूत्रामध्ये सांगतात, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभवी. हा मंत्र नेहमी लक्षात ठेवावा. सतु दीर्घकाल म्हणजे ही जी साधना आपल्याला करायची ती दीर्घकाल निरंतर करायची आहे. सत्कारा सेवितो म्हणजे श्रद्धापूर्वक, म्हणजे आदर भावनेने ही साधना आपण करणार आहोत आणि ही साधना निरंतर श्रद्धापूर्वक केली तरच त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. मित्रहो, ध्यान म्हणजे एकाग्रता असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. त्यामुळे जेव्हा आपलं मन एकाग्र होत नाही, ध्यानाला बसतो परंतु मन कुठंतरी भरगटतं, ध्यान जमत नाही असं वाटून आपल्याला निराश व्हायला होतं. तर मित्रहो, निराश होऊ नका. ध्यान म्हणजे एकाग्रता नसून ठरलेल्या लक्ष्याकडे पुन्हा पुन्हा ओढून आणण्याचं मनाचं प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण आपल्याला नित्य नियमितपणे आपल्या मनाला द्यायचं आहे. आणि धारणेतून ध्यान, परत धारणा असा हा प्रवास निरंतर चालू असतो आणि कधीतरी कुठेतरी केव्हा तरी ध्यान लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचा अनुभव जो येईल तो आनंद तुमचा वेगळाच काहीतरी असेल. ध्यानाला बसल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडतो की का करायचं ध्यान, हे त्याची काय माझ्या फायदा काय होणार आहे माझा. तर ध्यानामुळे निश्चितपणे जे फायदे होतात ती अनुभूती घेतल्याशिवाय सांगणं थोडंसं कठीणच आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्या कॉम्प्युटरमध्ये एकाच वेळी अनेक फाईल्स ओपन असतील तर तो कॉम्प्युटर स्लो होतो किंवा हँग होतो. म्हणून हे टाळायचं असेल तर आपण काय करतो की त्यातील काही फाईल्स बंद करतो. आपल्या मेंदूत पण अशा अनेक फाईल्स विचार, चिंता याच्या स्वरूपात ओपन असतात. यातील अनावश्यक फाईल काही काळ बंद ठेवण्याचं कौशल्य म्हणजेच ध्यान. आणि हे कौशल्य आपल्याला नित्य नियमित अभ्यासाने साध्य करायचं आहे. या ध्यानाच्या काळामध्ये आपल्या मेंदूला विश्रांती मिळते, तो ताजा तवाना होतो, त्याची क्षमता वाढते. आता तुम्ही विचारा, झोपेत सुद्धा मेंदूला विश्रांती मिळते, पण त्याची कार्यक्षमता वाढण्याचं काम फक्त हे ध्यानामध्येच होतं. आज जगभरात अनेक प्रकारचे संशोधन झाले असून ध्यानाबद्दल, त्याच्या अभ्यासाबद्दल चांगले निष्कर्ष आपल्या हातात आहेत आणि सायंटिफिकली लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर त्याचे जे निष्कर्ष आहेत तर ते आपण थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधुनिक जीवनशैलीतील वाढत्या ताणतणावामुळे होणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, डिप्रेशन, त्यानंतर अँझायटी न्यूरोसिस सारखे आजार या ध्यानामुळे निश्चितपणे आटोक्यात येतात असं शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे. या ध्यानामध्ये काय होतं नेमकं की हृदयाची व श्वासाची गती कमी व्हायला लागते आणि साहजिकपणे हृदयाला सुद्धा काम कमी करावं लागतं
आणि त्यामुळे आपला रक्तदाब कमी होण्यास मदत होते. ध्यानाचा परिणाम आपल्या मेंदूवर सुद्धा होत असतो. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने मेंदूची वृद्धापकाळी होणारी झीज थांबवता येते. तुम्ही चिरतरुण दिसायला लागतात की आपण जर वृद्धापकाळी समजा एखाद्याचं CT स्कॅन केलं तर त्याचा मेंदूचा भाग झिजलेला आपल्याला दिसेल, ज्याला आम्ही सेरिब्रल ॲट्रोफी हा विकार म्हणतो. आणि हा जो विकार आहे हा ध्यानाच्या नियमित अभ्यासामुळे निश्चितपणे तुम्हाला लांबवता येतो. ध्यानावस्थेमध्ये EEG जर आपण काढलं तर असं त्यामध्ये निदर्शनास येत आहे की ध्यानावस्थेत मेंदूतील अल्फा लहरींचं प्रमाण वाढतं. आणि या लहरी आपल्याला कधी दिसतात? या लहरी मेंदू रिलॅक्स व शांतता स्थितीत असताना आढळतात. आणि म्हणून हा निश्चितपणे ध्यानाचा फायदा आहे. मेंदू आपला रिलॅक्स आणि शांतता स्थितीमध्ये जातो. हा खूप मोठा ध्यानाचा फायदा आहे. त्यानंतर विचार करणं हा मेंदूचं महत्त्वाचं काम आहे. परंतु अतिविचाराने आपला मेंदू थकायला होतो. विचार आपण सगळेच जण करतो, परंतु हा विचार कशासाठी असतो? भविष्याचं नियोजन करण्यासाठी विचार आवश्यकही असतात, पण ते सतत चालू राहिले तर आपण वर्तमान जगतच नाही. सतत भूतकाळ आणि भविष्याचाच विचार करतो. मागे घडलेल्या घटना त्याबद्दल आपण दुःख व्यक्त करतो आणि भविष्यात माझं कसं होणार याचा आपण विचार करतो. आणि ध्यानामुळे मेंदूची ही सवय बदलते. तो वर्तमानात जगायला शिकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सजगता ध्यान हा जो प्रकार आहे यामध्ये आपण मेंदूला हीच ट्रेनिंग देत असतो. जाणारा श्वास, येणारा श्वास, श्वासाचा स्पर्श, ह्या ज्या क्रिया आहेत ध्यानामध्ये ह्या सगळ्या मेंदूला ट्रेनिंग देण्यासाठी आहेत. ट्रेनिंग. ध्यानामुळे संकट स्थितीत म्हणजे युद्ध स्थितीमध्ये आपल्याला ज्यावेळेस एखादा बिकट प्रसंग येतो तर त्या बिकट परिस्थितीमध्ये जे स्त्राव आपल्या शरीरामधून पाझरत असतात, उदाहरणार्थ ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, इफिड्रिन, हे ध्यानाच्या अभ्यासाने स्त्राव कमी होतात शरीरातले. आणि शांतता स्थिती प्रदान करणारे म्हणजे शरीर कूलडाऊन करणारे लाभदायक असे स्त्राव शरीरामध्ये वाढतात. उदाहरणार्थ डोपामिन, ॲसिटिल कोलिनचं प्रमाण वाढतं ध्यानामुळे. आणि म्हणून युद्ध स्थितीमध्ये शरीर मन आपलं टेन्शनमध्ये न राहता शांत स्थितीत राहतं. आपण बघतो काही व्यक्ती असं असतात थोड्याशा बिकट प्रसंगाने ते लगेच टेन्शनमध्ये येतात, त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. आणि काही व्यक्ती एवढ्या स्थितप्रज्ञ असतात की ते कुठलाही आघात आला तर ते सहन करतात, ते अगदी लाईटली घेतात तो प्रसंग. आणि निश्चितपणे हा ध्यानाचा चांगलाच फायदा आपल्याला म्हणायला हरकत नाही. ध्यानामुळे रक्तातील मेलॅटोनिनचे प्रमाण वाढतं. मेलॅटोनिन हा जो स्त्राव आहे शरीरातला हा नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे. आणि काय करतं अँटीऑक्सिडंट? अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना निरोगी व सशक्त ठेवण्याचं काम करतं. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस आपल्या सगळ्या पेशी सशक्त असतात, निरोगी असतात, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यावेळेस कॅन्सरसारखे आजार होण्याची संभावना कमी प्रमाणामध्ये होते. कारण कॅन्सर होतो म्हणजे पेशींची अमर्याद वाढ. आणि हे नेमकं ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये थांबवल्या जातं. तर हा एक खूप मोठा फायदा ध्यानामुळे होऊ शकतो असं संशोधनाती सिद्ध होत आहे. आता विद्यार्थ्यांना काय फायदा आहे ध्यानाचा? ध्यानामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होतो. मेंदूतील ज्ञान ग्रहण करणारी केंद्र अधिक सक्रिय होतात. मुलांना वाचलेलं ऐकलेलं पटकन समजतं. त्यांची आकलन शक्ती व भावनिक संतुलन वाढते. शिक्षण आनंददायी व्हायला लागतं. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने ज्ञान संपादन, आत्मभान, सहिष्णुता ही शिक्षणाची 3 ध्येये अधिक सक्षमतेने साध्य होतात. आणि हे विविध ठिकाणी झालेल्या संशोधनातून स्पष्ट होत आहे.
आत्मभान हा गुण जो आहे, म्हणजे मला स्वतःबद्दल काही वाटणं आणि विवेकबुद्धी आपली असणं, हा जो मनुष्याचा गुण आहे तो फक्त मनुष्यामध्ये आहे आणि निश्चितपणे ध्यानातून याची वाढ होत असते. मित्रहो, आज पाश्चात्य देशात ध्यान हा विषय विविध शाळा कॉलेजमध्ये अंतर्भूत केल्या जात आहे. तिथे निरनिराळे प्रयोग सतत चालू असतात आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आज शिकवले जातात. त्यानंतर विशिष्ट आघातानंतर येणारा ताणतणाव, एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो, स्ट्रेस निर्माण होतो, त्यानंतर औदासीन्य म्हणजे डिप्रेशन, मंत्रचढ, ज्याला इंग्रजीमध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती तीच क्रिया परत 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 करते, कुठेतरी हात लावते, नाकालाच हात लावते, कुठं मिशावरच ताव मारते, असा जो प्रकार आहे ज्याला मंत्रचढ आम्ही म्हणतो. त्यानंतर चिंता रोग, चिंताग्रस्त असतात काही काही लोक, ज्याला आम्ही अँझायटी न्यूरोसिस म्हणतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक तणाव जे आहेत त्यामध्ये सुद्धा ध्यान एक मानसोपचार पद्धती म्हणून वापरल्या जात आहे. म्हणजे सायकॅट्रीमध्ये सुद्धा ध्यानाचा उपयोग ॲज अ ट्रीटमेंट, अल्टरनेटिव्ह मेडिसिन, अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून आज वापरल्या जात आहे. अजून काय होतं ध्यानामुळे? ध्यानामुळे माणसाची निर्णय क्षमता वाढते, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्याचा तोल ढळत नाही, कामाचा उत्साह कायम राहतो. म्हणून आज आपण बघतोय की मोठमोठे नेते, सेलिब्रिटीज, उद्योगपती, कंपनीचे CEOs, त्याच्यानंतर सैन्यातील मोठे मोठे अधिकारी आणि खेळाडू हे सर्वजण आज ध्यानाकडे वळत आहे आणि त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होतो. हे आपण संशोधनांती जे काही रिझल्ट, निष्कर्ष आज आपण आहेत आपल्या पुढे ते आपण बघतोय. आणि आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी जो काही ध्यान हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी या तिन्हींना आपण सांगितलं की संयम हा शब्द वापरलेला आहे. तर ह्या संयमामुळे नेमकं पतंजली योगसूत्रामध्ये काय उल्लेख आहे, तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त होते असा उल्लेख आहे. आणि ही ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे विशेष ज्ञान, चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करावा असं महर्षींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इतरही अनेक सिद्धींचं वर्णन या पतंजली योगसूत्रामध्ये आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सूर्यावर केलेल्या ध्यानामुळे भुवन ज्ञान होते, म्हणजे पूर्ण तारांगणाचं ज्ञान व्हायला लागतं. चंद्रावर आपण ध्यान केलं, संयम केला तर तारांगणाचं ज्ञान होतं. नाभी चक्रावर संयम केला तर शरीर रचनेचं ज्ञान व्हायला लागतं. कंठावर आपण संयम केला, ध्यान केलं तर भूक आणि तहान नाहीशी होते. आपल्या हृदयावर संयम केला, हृदयावर ध्यान केलं तर चित्ताचं पूर्ण ज्ञान होतं. तुम्हाला माहिती आहे की काही लोक की तुमच्या मनात काय विचार आहे, तुम्ही आता नेमकं काय खाऊन आलाय हे सुद्धा सांगतात. की ही सगळी जी आहे ही साधनेची कमाल आहे. आणि ध्यानामध्ये असे अनेक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सिद्धी प्राप्त होतात आणि अनेक असे रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. परंतु आपण सिद्धी मिळतात म्हणून ध्यान करणार नाही, इतरही अनेक फायदे या ध्यानाचे आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि आज या सगळ्या विषयामध्ये अधिक संशोधनाची खूप खूप गरज आहे. फक्त ध्यान कोणी करायचं नाही हा एक प्रश्न आहे आपल्याला. तर सिझोफ्रेनिया आणि मतिमंद रुग्ण हे आजार ज्यांना आहेत त्यांना सोडून ध्यान सर्वांसाठी उपयुक्त आहे. फक्त ह्या दोन रुग्णांसाठी, सिझोफ्रेनिया आणि मतिमंद रुग्ण यांना सोडलं तर बाकी जगामध्ये विद्यार्थी दशेपासून अबालवृद्धापर्यंत सर्वजण ध्यान करू शकतात. तर सर्व निरोगी माणसासाठी ध्यान हे उपयुक्त आहे असं अमेरिकेमध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि म्हणून
खूप आज ध्यान जे आहे सगळीकडे जगामध्ये म्हणजे खूप साधक त्याचा अंगीकार करताना आपण बघत आहोत. पाश्चात्य देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये, युरोपामध्ये अनेक संशोधक होऊन गेले. त्यामध्ये डॉक्टर हर्बर्ट बेन्सन, त्यानंतर डॉक्टर जॉन काबात-झिन, डॉक्टर सिगल, डॉक्टर जेम्स ऑस्टिन, डॉक्टर डेव्हिडसन यासारखे अनेक नामवंत संशोधक आहेत. आणि त्यांनी या ध्यान विषयावर बहुमूल्य संशोधन केलेलं आहे. बऱ्याच जणांनी तर आपल्या भारतामध्ये येऊन ध्यानाचा अभ्यास केला. अनेक ठिकाणच्या बौद्ध भिक्खूकडून ते ध्यान शिकले आणि आपल्या देशात जाऊन त्यावर संशोधन केलं आणि त्या संशोधनाचा फायदा त्यांनी आपल्या देशातल्या लोकांना दिला, विद्यार्थ्यांना दिला. परंतु आपली परिस्थिती काय? आपल्या देशात आपण मात्र ध्यान विषय धार्मिकतेशी जोडून, संप्रदायाशी जोडून, धर्माशी जोडून त्यापासून होणाऱ्या फायद्यापासून आपण वंचित राहत आहोत. ध्यान म्हणलं की कुठला तरी धर्म आपल्याला दिसायला लागतो, कुठला तरी पंथ दिसायला लागतो आणि आपण स्वतःला सेक्युलर बनवणारे यापासून दूर पळतो. पण त्यावर संशोधन करणार नाही, त्याचा अभ्यास करणार नाही, ही व्यथा आहे. अमेरिकेतील एक प्रथित यश लेखक तर इतके आशावादी आहेत की ध्यान ही दात घासणे, आंघोळ करणे यासारखी सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या दिनक्रमातील एक आवश्यक बाब होऊन जाईल असं त्यांचा दावा आहे. म्हणजे आता त्यांचा हा दावा थोडासा अतिरेकी जरी आपल्याला वाटला तरी आपल्या भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे आणि विचार करणारा आहे. म्हणजे तुमच्या दिनचर्याचा तो भाग बनावा असं बऱ्याच शास्त्रज्ञांना, संशोधकांना आज वाटतंय. तर असे हे ध्यानाचे अमर्याद फायदे आज वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेले आहेत. चला आपण फायदे तर बघितलेत, परंतु ध्यानाबद्दल आज बरेचसे गैरसमज सुद्धा आहेत बरं का. आणि त्याचंही निराकरण करणं आवश्यक आहे. कारण गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही, त्याचं निराकरण आपण करत नाही, तोपर्यंत आपण अभ्यासाला लागणार नाहीत. आणि म्हणून काय गैरसमज असतात की ध्यान करायला मी काही संसारातून विरक्त झालेलो नाही. म्हणजे ध्यान हे फक्त साधू संन्यासानी, वृद्धापकाळी किंवा ज्यांनी संसारातून त्याग केलेला आहे संन्यासी लोकांनीच करायचं असा एक समज तुम्हा आम्हाला पडलेला असतो. परंतु ध्यान हे शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धापर्यंत उपयोगी आहे. म्हणजे शाळेमध्ये जर ध्यान शिकवलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे. दुसरं, आपल्याला ध्यान करायचंय पण आपण म्हणतो मला वेळ मिळत नाही. आता ध्यानासाठी 5 मिनिटाचा वेळ सुद्धा पुरेसा आहे. म्हणून 5 मिनिटं वेळ तो प्रत्येक व्यक्ती आज काढू शकतो. त्यामुळे मला वेळ नाही ही सबब घातांत खोटी ठरते. मग अभ्यासाने तुम्ही ध्यानाची वेळ किती वेळ वाढवू शकता? 5 मिनिटाचे 10 करू शकतात, अर्धा तास करू शकतात, 1 तास करू शकतात. परंतु सर्वसाधारण व्यक्तीला नियमितपणे 5 मिनिटाचं जरी ध्यान सुरुवातीला केलं आणि त्याच्यात गोडी निर्माण केली तर तो निश्चितपणे त्याच्यासाठी लाभदायक अभ्यास ठरू शकतो. अजून एक काय वाटतं आपल्याला की ज्या व्यक्ती ध्यान करतात त्या काही कुठं प्रसिद्ध आहेत का? त्या काही फारशा आदर्श वाटत नाहीत आपल्याला. मित्रहो, जे लोक ध्यान करतात ना ते बंद खोलीमध्ये एकांतात ध्यान करत असतात आणि ही वैयक्तिक साधना असल्यामुळे कुणीही ध्यान करणारा त्याची प्रसिद्धी करत नसतो किंवा तो सांगत फिरत नसतो की मी ध्यान करतोय म्हणून आणि मला हा फायदा होतो म्हणून. शक्यतो ध्यान करणारा व्यक्ती हा खूप उच्च कोटीला स्थितप्रज्ञ असा व्यक्ती असतो. त्यामुळे तो असल्या प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी करण्याची हौस फक्त नेते मंडळींना असतात, परंतु जे सच्चे साधक असतात ते आपल्या साधनेची कधी वाच्यता करत नाही.
बऱ्याच जणांना काय एका जागी शांत बसायला, पद्मासन घालायला खूप अवघड वाटतं अगदी. कारण आपण इतके चंचल आहोत, आपलं मन एवढं सैरभैर असतं की आपण एका ठिकाणी 5 मिनिट सुद्धा मांडी घालून बसू शकत नाही. परंतु तसं काही नाही आहे की तुम्हाला जर पद्मासन जमत नसेल, ध्यानात्मक आसन जमत नसेल, तर तुम्ही सबब कशाला सांगता? खुर्चीवर बसून ध्यान करा. खुर्चीवर बसून सुद्धा ध्यान करू शकता तुम्ही. आता ज्यांना वृद्धापकाळी बऱ्याच जणांना गुडघ्यांचा त्रास असतो, कोणाचं ऑपरेशन झालेलं असतं, विकनेस असतो, मांडी घालून बसायला जमत नाही, हातापायाला मुंग्या येतात, मग अशाने ध्यान करायचं नाही का? निश्चितपणे करायचं. खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. अजून एक काय असतं की मला ध्यान लागतच नाही, जमतच नाही, काही अनुभवच येत नाही, मग कशाला करायचं? म्हणजे सतत निगेटिव्ह विचार आपण करत असतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एका चांगल्या योग शिक्षकांचं म्हणा किंवा तुमच्या एखाद्या गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि अशा गुरुचं किंवा त्याच्यामध्ये जो तज्ज्ञ आहे, ज्यांनी ध्यानाचा खूप वर्षापासून अभ्यास केलेला आहे, असा एखादा शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरु, त्याच्याकडून तुम्ही जर या गोष्टी शिकून घेतल्या, पण त्या गुरुवर सुद्धा तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागेल. तुमचा ध्यान विषयावर अभ्यास पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी जुळून आल्या तरच त्यामध्ये तुमची प्रगती होते. बऱ्याच जणांना ध्यान सुरुवात केली की झोपायला लागते. म्हणजे झोपतात लोक अक्षरशः ध्यान सुरू केलं की. जसं आम्ही योगामध्ये योग निद्रा घेतो, अर्धे लोक झोपलेले असतात. म्हणजे ध्यान करताना झोप लागणं म्हणजे तुम्ही फार गुन्हा केला असं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मेंदू थकलेला आहे, तुमच्या मेंदूला विश्रांतीची गरज आहे. आणि त्यामध्ये अपराधीपणाची भावना बिलकुल नसावी. आणि होतं सुरुवातीला अनेक अडथळे येतात. आणि ही अडथळ्याची शर्यत आपल्याला म्हणजे पार करायची. त्याच्या अडथळे जे आहेत ते आपल्याला दूर करायचे. म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे, झोप येते, आळस येतो, हा सुद्धा काही काळाने तुमचा कमी होऊ शकतो. त्यानंतर आज आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ध्यानाचे वर्ग चालतात. मग आम्ही कुठलं ध्यान करावं असा बरेच जण प्रश्न विचारतात की नेमकं हा करू का तो करू, तो करू का हा करू, मग कुठला चांगला कुठला वाईट. आज आपण बघतो वेगवेगळे शब्द आपण ऐकतो. विपश्यना ध्यान, इगतपुरी, हार्टफुलनेस मेडिटेशन, ओशो मेडिटेशन, झेन ध्यान, ओंकार ध्यान, असे विविध ध्यान प्रकार आज उपलब्ध आहेत. परंतु आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार कुठलाही ध्यान प्रकार तुम्ही निवडू शकता. कारण उद्देश व परिणाम सर्वांचे सारखेच आहेत, सर्वांचे एक आहेत. प्रत्येकाने आपली आयडेंटिटी असावी, माझं वेगळेपण काहीतरी असावं म्हणून कॉम्बिनेशन, परमिटेशन करून वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत. आणि आपण जे सुरुवातीला 4 प्रकार बघितले, त्या 4 प्रकारापैकीच किंवा त्यांच्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळूनच हे काहीतरी एक रसायन लोकांनी तयार केलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांचे फायदे सारखेच आहेत. कुठल्याही प्रकारचं ध्यान करा, पण ध्यान करा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी उहापोह केलेला आहे. ध्यान म्हणजे नेमकं काय, ध्यानाचे फायदे काय, ध्यान कोणी करायचं कोणी करायचं नाही, आणि मग आपले गैरसमज काय, या सगळ्यावर आपण आज चिंतन केलं. तर नेमकं एक थोडक्यात फॉर्म्युला मी आज थोडासा तुम्हाला सांगणार आहे की जे डॉक्टर बेन्सन होऊन गेले. साधारणपणे त्यांनी मागच्या शतकामध्ये 1965 पासून या विषयावर चिंतन, मनन, अभ्यास करायला सुरुवात केला आहे. आणि अनेक लोकांवर त्यांनी प्रयोग केले. तर त्यांनी एक सर्वसामान्य लोकांसाठी, रुग्णांसाठी ध्यानाचा एक धर्मातीत, ज्याला आपण सेक्युलर म्हणतो, असा एक फॉर्म्युला तयार केला आहे. आणि तो फॉर्म्युला मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आता समजा ज्यांनी कधीच ध्यान केलेलं नाही आणि ज्यांना ध्यानही माहीत नाही, त्यांनी हा फॉर्म्युला जर ऐकला आणि उद्यापासूनच सुरुवात केली तर निश्चितपणे त्यांना इकडं तिकडं जायची गरज पडणार नाही.
बसा एका ठिकाणी शांत निवांत ठिकाणी सकाळच्या वेळेस प्रसन्न चित्ताने प्रार्थना म्हणा, पद्मासन घाला, साधी मांडी घरी बसा. आसन सुखकारक असं असावं. शांत व सुखावह स्थितीमध्ये बसा. बसल्यानंतर डोळे बंद करा. पायापासून चेहऱ्यापर्यंतचे सर्व स्नायू शिथिल करा. द्या इन्स्ट्रक्शन मनाला. पायाचा अंगठा, घोटा, पिंडरी, गुडगा, मांडी, जंगा सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू, छातीचे स्नायू, बरगड्या शांत शिथिल तणावरहित. हाताचे स्नायू, हाताची बोटं, मनगट, कोपर, खांदा शांत शिथिल तणावरहित. अशी मनाला वॉर्निंग द्या, इन्स्ट्रक्शन द्या आणि जाणीवपूर्वक संपूर्ण शरीर शिथिल 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 करा. नंतर काय करायचं? शरीर शिथिल झालंय, डोळे बंद आहे, नीरव शांतता आहे आजूबाजूला. श्वास जसा आहे तसा चालू ठेवा. श्वासाची गती वाढवू नका. त्या श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि नंतर तुम्हाला प्रिय असणारा, भावणारा कुठलाही एक शब्द, कुठलाही एक मंत्र. नाही मंत्र, तुम्ही समजा नास्तिक आहात तर एखादा अंक म्हणा, आस्तिक आहात तर ओम म्हणा. श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणा. श्वास घ्या, श्वास सोडताना ओम म्हणा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुम्ही जो शब्द उच्चारण करत आहात त्याकडे सारखं लक्ष केंद्रित करा. मनात विचार येतील, येऊ द्या, जातील, जाऊ द्या. तटस्थतेने तर त्याकडे बघा. त्यांना प्रतिक्रिया देऊ नका. आणि ज्यावेळेस आपण मंत्र म्हणतो मध्येच लक्ष कुठंतरी जातं, भरकटतं, मन एकाग्र होत नाही, निराश होऊ नका. पुन्हा पुन्हा त्या शब्दांवर लक्ष केंद्रित करा की नाही, मला हा शब्द म्हणायचा आहे, मी या शब्दावर लक्ष केंद्रित करत आहे. कुठेही मन भरकटलं तरी परत मन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करा आणि असा 10 ते 20 मिनिटं सराव करा. तुमच्या क्षमतेनुसार सुरुवातीला 10 मिनिटं, नंतर हळूहळू हा कालावधी वाढवा. 10 चे 15 मिनिटं करा, 15 चे 20. नंतर वेळेचं बंधन नाही, किती वेळ तुम्ही करू शकता. आणि हे झाल्यानंतर त्यानंतर शब्दाचा जप थांबवा, परंतु डोळे उघडू नका. मिनिटभर तरी तसंच बसून राहा आणि मानसिक जप करा. मानसिक जप म्हणजे तुम्ही जो काही जप केलेला आहे तो आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ती जाणीव झाली पाहिजे की तो माझ्याकडून कळत नकळत तो शब्द बाहेर पडत आहे. आणि असं 1 मिनिट स्तब्ध बसल्यानंतर हळूच डोळे उघडून मिनिटभर बसा. एकदम डोळे उघडू नका. एकदम डोळे उघडले तर कदाचित तुमचं डोकं दुखायला लागेल. आणि त्यानंतर हाताचं घर्षण करा. हळुवारपणे दोन्ही हाताचे तळवे आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा आणि सावकाश खोबणीमध्ये आपल्या हाताच्या याच्यामध्ये सावकाशपणे डोळे उघडा आणि हस्तदर्शन ज्याला म्हणतो, हळुवारपणे आपल्या हाताकडे बघत बघत डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे सकाळी किंवा रात्री असं 2 वेळाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सकाळचे 10 मिनटं किंवा 20 मिनटं आणि रात्रीचे 10 किंवा 20 मिनटं असं 2 वेळेस तुम्हाला अभ्यास जर केला तर निश्चितपणे तुम्ही काही दिवसानंतर, काही काळानंतर, एखाद्या वर्षानंतर ध्यान या अभ्यासामध्ये पारंगत व्हाल आणि निश्चितपणे तुम्हाला त्यामध्ये आवड निर्माण होईल. तर मित्र, आपण या ठिकाणी आता थांबूया. तर चला तर मग स्वतःला आनंदी, कार्यक्षम, निरोगी बनण्याचा व्यवहारनिष्ठ मार्ग म्हणजे ध्यान, आणि याचा आजपासूनच आपण अभ्यास करूया.
हरि ओम तत्सत. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.